डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले सर्वांना आपल्या पडेल गावाच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नम्र अभिवादन करतो, नमस्कार करतो। पडेल ग्राम पंचायत समितीच्या वतीनं आज माझा आणि अंकुश टुकुर्ली यांचा सत्कार आपण आयोजित केला। त्या कार्यक्रमाला उपस्थित या पडेल गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय भूषण पोकळेजी, उपसरपंच सन्माननीय विष्णू पडेलकर, शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्त्या माझ्या धर्मपत्नी सन्माननीय संजना खाडी, आमच्या पंचायत समितीचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य सन्माननीय अंकुश टुकुर्ली, नारायण पाणेजी, वारिक काका, आमची गाडी सगळे सुभाषदादा गाडी आणि सरांशी अनेकदा भेटच असो तसे सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, मी आपल्या पडेल गावच्या ग्रामपंचायतीचा मनापासून आभार व्यक्त करतो, सरपंच साहेब, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा, आणि थोडी दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होता। ज्यावेळेला 11 फेब्रुवारीला आमची निवड झाली त्यावेळेला पटकन विमान पकडून इकडे यायला योग हवा होता, पण हा विमानतळ नव्हता, त्यामुळे जरा उशीर झालो। कारण 2 महिने सतत मग आमचा तास काम होता, कमिटीची मीटिंग घेणे, अमुक करणे, प्रभाग समितीची, त्याच्यानंतर अर्थसंकल्प, त्यामुळे एक दिवस पण येऊ काही मिळत नव्हता सरपंच, त्यामुळे क्षमा मागतो सगळ्यांची। कारण जो आनंद ताजू असता त्याच्यात काही मजा असतात, आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने हे पद मिळालं। खरं म्हणजे नशिबात हे नव्हतं, आयुष्यातील 38 वर्ष या राजकारणात घालवली, आणि माझ्या ह्या पडेल गावच्या आठवणी सरांना माहिती असेल, या इथूनच सुरुवात झालेली आहे। समोर इथे रमाकांतला माहिती असेल, यांचे इथे दुकान होतं, आमच्या हॉटेल होतं, आणि खूप जुनी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तिथे आजोबा माझे नारायण काकांना माहिती आहे ते इथे मला 4थीत आमची बिल्डिंग तुटली होती म्हणून इकडे आलो होतो 6 महिन्याच्या शिक्षणासाठी, ते शाळेत प्रवेश घेतला। त्या आजोबा माझे प्रिन्सिपलांचे प्रिन्सिपल हेडमास्तर, म्हणजे त्यांच्या आदेशाने मी शाळेत जाणार, त्यांच्या आदेशाने गुरं घेऊन जाणार। पहिले घरातून निघालो, बैल घेऊन इकडे आलो की इकडे चहा देणार आणि नाश्ता देणार, शिरा, अजून तो शिरा तोच त्याची चव असा नाण्याचा आमची ती घेऊन मग त्यांनी त्यांची मर्जी असेल सोडलं आणि शाळेत सोडलं आणि नाहीतर घरी घेऊन गेलं। असे माझे 6 महिने चालू असं दररोजचा प्रवास, पण त्याच्यात यायचो, आनंद व्हायचो की आज ह्या ठिकाणी इथे चालायचो, आम्ही बागडायचो। ह्या वास्तूमध्ये आमची ग्रामपंचायतीची इमारत होईल आणि ह्या इमारतीमध्ये माझा सत्कार तुमचा असतो हे कधी मनामध्ये वाटलं नव्हतं, ते आज स्वप्न तुम्ही या ठिकाणी माझं पूर्ण करते, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे, आयुष्यामध्ये प्रामाणिकपणाने काम केलं सरपंच।